स्टार्ट करायचं सामन्याला. अफाट ऐशा मैदानी, अफाट ऐशा मैदानी, तुवेशी वेलो वेली, डाव तुझा येताच जमवशील आपली खेळी, काल करीब गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, तव झेल घेवाया जो तो फासे टाकी, मागे टपला इष्टी रक्षक तुझा उदलण्यास डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुलाच धाव, चतुर आणि सावध जो तो येथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. दोन्ही आयकॉनला विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. अल जंजिरा वर्सेस जालगाव चॅलेंजर्स या दोन्ही आयकॉनला विनंती करतोय की त्यांनी मात्र मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. गुणलेखक अमल लाभले आहेत साहेबाज. मॅन फॉर आडे दोन्ही बॅटर मैदानामध्ये विराजमान झालेले आहेत. नक्कीच चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. स्टार स्पोर्ट आडेची एक नामांकित स्पर्धा. 8 ओव्हरचे सुद्धा मॅचेस या ग्राउंड वरती झालेले आहेत. मोठमोठे खेळाडू जे व्यावसायिक गटातील खेळणारे खेळाडू सुद्धा या ग्राउंड वर येऊन त्यांनी उपस्थित दाखवलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय अक्षय मांडवकर. मॅन फॉर जालगाव नॉन स्ट्राईकला आहे किशोर ला नक्कीच आपण पाहतोय. जालगाव चॅलेंजर्सची बॅटिंग साठी सज्ज झालेले आहेत. 3 षटकाचा सामना, 1 ओव्हरची पॅनल्टी. सामना जर थोडा फास्ट खेळवायचा आहे कारण का सूर्यास्त दिवसभराच्या कामगिरी विश्रांतीकडे जाणार आहे आणि अंधाराचं मात्र साम्राज्य येणार आहे. त्यामुळे फास्ट सामना खेळवायचा आहे. फिल्डिंग मध्ये नक्कीच तुम्हाला थोडी तब्दीली पाहायला भेटेल. स्टार्ट करायचा सामना. स्ट्रायकिंगला पाहतोय अक्षय. पहिला चेंडू अक्षयसाठी फुल नेटला चेंडू टाकला. जबरदस्त डान्स इन द ग्राउंड. चेंडू ट्रॅव्हल होते जाऊया पंचांकडे. 4 धावेसाठी दन दन खनखन करता हवा के संग संग घटा के संग संग गुदगुदा खाते हुए गुद्दू 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 गेंद कैरी में जा रही हूं जा रही हूं जा रही हूं. 4 धावेसाठी आल्या स्वागत केलेलं आहे. 4 धावेचा सडक पे धडक कड 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 कडक. हो बैठक शॉट षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय अक्षय मांडवकर. मॅन फॉर जालगाव जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. काय घडलंय काय बिघडलंय. धाव संघ झाले 10 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. बिनबाद 10 धावा नक्कीच आपण पाहतोय. 10 आकडा क्रिकेट मधला मॅजिक आकडा आहे. ज्याप्रमाणे 21 वर्ष 91 दिवस आपण क्रिकेट पाहिलं. सचिन रमेश तेंडुलकर 18,426 धावा केल्या. वन डे इंटरनॅशनल मध्ये 49 शतक आणि टेस्ट क्रिकेट मध्ये 51 शतक 100 शतक ठोकणार राज्य. सोमवार पासून तर रविवार पर्यंत धावा केल्या. सोमवारी सचिन रमेश तेंडुलकर 1957 धावा केल्या. मंगळवारी 1972, बुधवारी 3246, गुरुवारी 1838, शुक्रवारी 2853, शनिवारी 2701, रविवारी 3959. अशा 18,426 धावा आपण पाहिल्या. लेग बायच्या स्वरूपामध्ये
एक धाव नक्कीच भेटेल म्हणजे बॅटच्या स्वरूपामध्ये 2 धावा. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय म्हणजे पाहू शकाल शनिवार आणि रविवार तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना आनंद कोणी दिला असेल तर त्याचं नाव आहे भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. ओहो गुड लेंथला आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या झालेले 12 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 3 चेंडू अक्षय मांडवकडे फेस करताना नक्कीच 12 धावा. अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिल्या करंट रन रेट बघा कितीचा आहे 24 चा करंट रन रेट सुद्धा आपण पाहतोय. पहिला चौका नंतर षटकार नंतर टुडी नंतर मात्र कमबॅक डॉट चेंडू आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या आपण नक्कीच पाहतोय 13 धावा फलकावर लगावले गेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय बंड्या. 6 फूट उंची असलेला हो डान्स द ग्राउंड शफल झालाय. मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक पाहिला. 1 धावेर समाधान. धावसंख्या झालेले 14 धावा फलकावर लगावले गेलेत. पंचांना सुद्धा भरपूर रेकॉर्ड आहेत मित्रांनो. बिल्ली बावडन न्यूझीलंडचा अंपायर तुम्हाला माहित असेल तो ज्यावेळेला विकेट देतो त्यावेळेस त्याचा हात वाकलेला असतो. त्याचा बोट वाकलेला असतो. त्याचं कारण काय तुम्हाला माहित असेल. वाकड्या बोटाने अंपायर आउट देतो. त्याच्या मागचे जाणून वीरेंद्र सेहवाग देखील कित्येक वेळा त्यांनी तसाच प्रयत्न केला होता कारण का त्याचा एक आजार झाला होता रिमोट IT 19व्या वर्षी. त्यामुळे तो मात्र एल्बो त्याचा फिंगर थोडं वाकलेला तुम्हाला दिसतो. जाऊया मॅच कडे. धावसंख्या झाले 14 धावा. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. बहुत देर से नॉन स्ट्राइक पे रहने वाला किशोर अब की मर्तबा स्ट्राइक पे. किशोर 2 बंडे असा हा रंगणारा नक्कीच सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. आता मात्र फुल लेजर चेंडू टाकला. बैठक शॉट पाहिलं. चेंडू चांगला गॅदर केलाय. तितकं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. खरोखर अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या झालेले 15 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. कोण विसरेल आझाद मैदान 764 धावाची भागीदारी. त्यावेळेला सचिन सरांचं वय होतं 15 आणि विनोद कांबळे सरांचं सुद्धा वय होतं 16. तेव्हा मात्र त्यांनी 664 धावाची ती भागीदारी केली होती. 1 वर्षा समाप्तीनंतर धावसंख्या झाले 15 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली सर वन डे मध्ये 15 वेळेला शून्यावरती बाद झाले आहेत मित्रांनो. कारण का आपण लेखकावर पाहतोय धावसंख्या 15 झालेली आहे. करंट रन रेट सुद्धा नक्कीच वाढताना तुम्हाला पाहायला भेटेल. प्रोजेक्टेड स्कोर सुद्धा नक्कीच तुम्हाला 45 पाहायला भेटतोय. आपण षटकार 45 पाहिले या टुर्नामेंट मध्ये. 4 सुद्धा पाहिले. 10 4 षटकार नक्कीच जास्त आलेले पाहायला भेटतात. अशी पहिला टाळा चेंडू हवेमध्ये जातो. ट्रॅव्हल झालाय नक्कीच मिड ऑनच्या दिशेने. काय चेंडू फेकला बघा. नक्कीच हवेमध्ये चेंडू भरपूर वेळ राहिला. 1 धावेर समाधान. धावसंख्या झालेली 16 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. अक्षय मांडवकर लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंग एंडला नक्कीच आपण पाहतोय. आणि आसिम हा कोणता सिम आहे भाई. नवीन सिम आहे आसिम. पुन्हा एकदा सज्ज झालाय आसिम. चांगला डान्स द ग्राउंड. चांगला फटका लागलेला आहे. जातोय मी जातोय. 6 धावेसाठी जबरदस्त बॅटिंग करतोय अक्षय नावाचं वादळ. मात्र मैदानामध्ये विराजमान होता नक्कीच आपण पाहतो. जबरदस्त बॅटिंग अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिली. चांगला चेंडू टाकला होता. जबरदस्त फटका मारला त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. धावसंख्या झालेले 22 धावा अक्षयच्या बॅट मधून नक्कीच आपण पाहिले. 18 धावा आलेल्या आहेत. 6 चेंडू फेस करताना आपण नक्कीच अक्षयला सुद्धा पाहिलं. धावसंख्या झाले 22. फिल्डिंग मध्ये नक्कीच थोडी तब्दिली तुम्हाला पाहायला भेटेल. डॉन ब्रॅडमन टेस्ट क्रिकेटमध्ये 22 चेंडू मध्ये सगळ्यात वेगवान शतक डॉन ब्रॅडमन सरांच्या नावावरती आहे. नक्की जाऊ पंचांकडे.
एक धाब्यावर समाधान. धावसंख्या झाल्या 23. इतिहासामधला इतिहास सगळ्यात मोठा तह झाला होता. जयसिंग मिर्झाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांमध्ये एकाच वेळेला 23 किल्ले द्यावे लागले होते छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि पुन्हा एकदा अजित आगरकर चिपळूण कोलथरे गाव वन डे क्रिकेटमध्ये 23 मॅच मध्ये सगळ्यात फास्ट 50 विकेट कोणाच्या नावावरती होत्या तर त्या चिपळूणकरांच्या नावावरती ब्राह्मण घरातील मिस्टर अजित आगरकर. धावसंख्या झाले 23 आणि 23 मॅचेस मध्ये सर्वात फास्ट अर्धशतक त्याच्या नावावरती. ओहो, आता मात्र बीट केलाय. नक्कीच आसिमला मात्र नक्कीच रेंज आलेली आहे. हा नवीन सीम आहे आसिम. रेंज मध्ये येताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतोय. धावसंख्या झाली 23 धावा, 1.4 चेंडू. अक्षय मांडवकर अप्रतिम छाप त्याने टाकलेले. काही षटकार त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिले, परंतु नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल. आतापर्यंत 46 षटकार झालेले आहेत, 10 फोर. आसिमने मात्र 8 धावा खर्च केलेले आहेत. अल जंजिरा 76 वर्सेस जलगाव चॅलेंजर असा लागणार सामना. फिल्डिंग मध्ये पकडापकडीचा खेळ नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतोय, कारण का मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती थोडी खराब आहे, परंतु नक्कीच आटापिटा करताना खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतात. धावसंख्या झाले 25 धावा फलकावर लगावले गेले आहेत. 25 हा आकडा संपूर्ण हिंदुस्थान विसरू शकत नाही. 25 जून 1983 कपिल देव निक्कर सरांनी जो वर्ल्ड कप उचलला होता ती तारीख होती. मनसूर सर कैती चेंडू 25 धावा. अहो, जबरदस्त षटकार, लांब लांब, खूपच लांब मारलेला आहे. जबरदस्त बॅटिंग करताना दोन्ही पण बॅटर आपल्या संघासाठी. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 31 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 31 मॅच मध्ये सगळ्यात फास्ट शतक, 31 मॅच मध्ये सगळ्यात फास्ट 100 विकेट सुभाष गुप्ते सरांच्या नावावरती होत्या. नक्कीच त्यांची सुद्धा आपण चर्चा करूया, कारण धावसंख्या फलकावर लगावली गेलेली आहे. 31 धावा आतापर्यंत झालेले आहेत. दोन ओव्हरच्या समाप्त धावसंख्या झाले 31 धावा झालेत. 31 धावा फलकावर लगावले गेलेत. भारत ऐसा देश है जहां लोग लॉजिक से ज्यादा मैजिक के पीछे भागते. बघूया कोणता बॅटर मॅजिक कडे भागतो, याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. आणि आमचा गुणलेखक सुद्धा लॉजिक की मॅजिक. नक्कीच आमचा कोकण कशासाठी प्रसिद्ध आहे? आमचा कोकण प्रसिद्ध आहे काजूसाठी. नक्कीच हापूस आंब्यासाठी आमचा कोकण प्रसिद्ध आहे. हो, डान्स इन द ग्राउंड, पुढे मला प्रयत्न सफल झालाय. चांगला चेंडू गॅदर केला बंड्याने, परंतु नक्कीच चांगलं कमबॅक बॅकअप नक्कीच तुम्हाला पाहायला भेटले. धावसंख्या झाले 32 धावा. %90 पुरुष ठंडा टिफिन खाते सिर्फ इसलिए ताकि उनका परिवार गर्म खाना खा सके. आता बघूया कोणता बॅटर आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करतोय. डान्स इन द ग्राउंड, फुल टॉस चेंडू ट्रॅव्हल झालाय. संधी भेटते का? दुसरी धाव काढतात काय? भाग मिल्का भाग, इज्जत का सवाल आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. धावसंख्या झाले 34 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. अदनान यांचं सुद्धा येथे क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. मजर सर असतील, त्यांचं सुद्धा नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू, डान्स इन द ग्राउंड, बैठक शॉट, हवेमध्ये चेंडू आहे. जजमेंट नक्कीच चुकलेलं आहे. म्हणजे मजर कैती चेंडू हल्ली गावाकडचे झाडावरचे आंबे स्वतःहून कंटाळून खाली पडू लागले आहेत, कारण त्या आंब्यांना माहित आहे भर उन्हामध्ये दगड धरून नेम मारणार बालपण आता मोबाईल मध्ये हरवलेलं आहे. आणि हा खेळाडू कशामध्ये हरवलं तर माहिती नाही, पण कधी वेगळा करण्याचा प्रयत्न केला तो आपण पाहिला. भारतीय सायकल कंपनी हीरो विश्व की सबसे बड़ी सायकल निर्माती कंपनी है. धावसंख्या झाले 38, 2.3 चेंडू झालेले आहेत. चांगली बॅटिंग करतो अक्षय. आतापर्यंत 12 चेंडू फेस करताना 33 धावा. नक्कीच डबल तिरी आपण पाहिली, किशोर कडून सुद्धा पाहिली.
त्याच्याकडून सुद्धा डबर तिरी आहे. 3 चेंडू फेस केले आणि 3 धावा. पुन्हा एकदा बाशी टाकला चेंडू, डान्स इन द ग्राउंड, जातो हवेमध्ये आणि समुद्राला मात्र सलामी दिलेली आहे. मुक्काम ओ चाहिए कि जिस दिन हरू उस दिन जीतने वाले से ज्यादा चर्चे मेरे हार के हो. बघूया कोणत्या खेळाडूंचे चर्चे इथे होत आहेत. आता मात्र वाईट चेंडू पाहायला भेटला. प्रेशर आलेलं आहे, प्रेशर रिलीज करता आलं पाहिजे. नक्कीच पॅनल्टी घेऊन खेळणारा संघ तुम्हाला पाहायला भेटतोय. जालगाव चॅलेंजर संघ, परंतु पॅनल्टी असताना देखील चांगली अप्रतिम अशी बॅटिंग अक्षयच्या माध्यमातून. पायफुल टॉस चेंडू जबरदस्त, पॅनल्टीचा मात्र घेतला फायदा. 6 धावेसाठी जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. मनसुसर कहते चलो मुन्नी हो या मलिका, शीला हो या शबनम, इनके डांस का एनर्जी का राजे लिंबू सरबत. आता कंपल्सरी षटकार मारायचा आहे. 5 धावा कमी आहेत 50 साठी. अक्षय 5 धावा कमी आहेत, 1 षटकार मारायचा. पहिली 50 नक्कीच अक्षयच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल. 14 चेंडू मध्ये 45 धावा अक्षयने केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे, नक्कीच षटकार जर मारतो की काय याच्याकडे सर्वांचं लक्ष. डान्स इन द ग्राउंड, काय घडलंय काय बिघडलंय. सर्वांत अक्षयसाठी सर्वांत आले वाजवायचे. जर पॅनल्टी नसले अक्षय नक्कीच 50 मारली असती. एक ओव्हरची पॅनल्टी घेऊन जालगाव हा संघ खेळलाय, परंतु अक्षयने मात्र ते एक वेळची उणीव सुद्धा भासू दिली नाही. अप्रतिम अशी बॅटिंग अक्षयच्या माध्यमातून पाहायला भेटली. फास्ट सामना खेळवायचा आहे. 2 बॅटर पाठवायचे मैदानामध्ये. दर्यासागरचा कर्णधार त्यांनी यायचं टॉस साठी. त्याच्यानंतर नक्कीच एक इनिंग ब्रेक असेल, तिथे मात्र लंच ब्रेक तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. नंतर मात्र दर्यासागरचा सामना सज्ज राहायचा आहे. दिलावर कालेकर आपल्या संघाला सज्ज ठेवायचं आहे. ब्रेक होणार आहे, ब्रेक नंतर लंच. नक्कीच फर्स्ट प्राइज नक्कीच आपण पाहतोय.
मुस्सा मोजम कालावे यांच्याकडून 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सेकंड प्राइज आहे 11,000 अक्सा मरीन स्पोर्ट आडे आनंद कालेकर यांच्याकडून एक कॅश प्राइज आलेलं आहे. फर्स्ट ट्रॉफी शमीम तांबे, सेकंड ट्रॉफी फरान धनशे, बेस्ट बॉलर आरमान रिहान धनशे, बेस्ट बॅट्समन आरमान रिहान धनशे यांच्याकडून आलेले. बेस्ट बॉलर सैफ चोगले यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज कालावे ब्रदर्स मेडल फॉर आणि युट्यूब स्पॉन्सर नाजिम इक्बाल पाल्टे यांच्याकडून आणि मेडल फॉर यंग टीम मेंबर स्पॉन्सर बाय कालावे ब्रदर्स. जाऊया मॅच कडे. 18 चेंडू मध्ये नक्कीच चांगले धावा सेट केले गेलेले आहेत. आता मात्र 24 चेंडू मध्ये धावा बनवाव्या लागतील. स्ट्रायकिंगला नक्कीच आपण पाहतोय मोईन, नॉन स्ट्राईकला बंड्या, बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय नक्कीच 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो, हवेमध्ये चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे. पहिलीच विकेट, गोल्डन डकचा शिकार मोईन नक्कीच पाहायला भेटतोय. आणि खुश खबर सर्वांसाठी, ह्याच ग्राउंडवर पुढच्या वर्षी एक मोठी स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे आणि नंतर नक्की तुम्हाला 1 लाख किंवा 1.5 लाख असेल, 50,000 असेल किंवा 25,000, पण काहीतरी नक्कीच कॅश प्राइज असेल. परंतु मोठी स्पर्धा, एक मानाची स्पर्धा याच ग्राउंडवर भरली जाईल. घ्यायचं आहे आपण नक्कीच. स्टार स्पोर्टची सातत्याने मी चर्चा करतो. मनसूर भाई कुठेही कॉमेंट्री असेल तिथे नक्कीच ह्या टुर्नामेंटची मी चर्चा करत असतो, कारण का लहानपणापासून आम्ही टुर्नामेंट इथे पाहिलेले मोठमोठे व्यावसायिक गटाचे खेळाडू या टुर्नामेंट मध्ये खेळलेले आहेत. तेव्हा मात्र आम्ही मॅच बघायला यायचो, आता कॉमेंट करायला आलेलो आहे नक्कीच. परंतु नक्कीच सर्वांना आनंद देऊन जाईल, काहीतरी वेगळं नक्कीच तुम्हाला ऐकायला भेटेल. पुन्हा एकदा टाकला चेंडू, फक्त पंच केलेला आहे, जातोय चेंडू डान्स द ग्राउंड. जबरदस्त फिल्डिंग पाहायला भेटते, चांगली एफर्ट नक्कीच प्लेअर कडून आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे. पुन्हा एकदा टाकला चेंडू, हो परफ्यूम डिलेव्हरी नक्कीच आपण पाहिली, कारण का जो चेंडू आहे तो मात्र चांबड्याचा चेंडू आहे. तो जवळ नाकाजवळून जातो आणि फॉक्स सारखा वास येतो, तसा नक्कीच बंडेच्या नाकाला एक फॉक्स सारखा वास आलेला असेल. नक्कीच याला टेनिस क्रिकेटमध्ये परफ्यूम डिलेव्हरी असे म्हटलं जातं. हो बॅक व्हायला चेंडू, लेग बॅचच्या स्वरूपाने 1 धाव. बॅक वाला चेंडू चांगला टाकला, चांगली बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच सुरुवात मध्ये चांगली झालेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर पाहतो आपण किशोर, ओहो हाफ ट्रॅकल बॉल, हवेमध्ये चेंडू आहे, कॅचची संधी आहे, जबरदस्त कॅच. हा मात्र नक्कीच 14 ते 15 वयाचा खेळाडू आहे शंतनू. बघूया तो सुद्धा तुम्हाला नक्कीच बॉलिंग टाकताना भेटेल. छोटा पाकड बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. काय एवढ्या मोठ्या संघामध्ये मला घेतलं, त्याचं मात्र प्रक्षेपण करताना शंतनू नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतोय. आणि आयपीएलच्या एक आयपीएल मध्ये सर्वाधिक मॅच कोहली, सर्वाधिक रन विराट कोहली,
सर्वाधिक 50 विराट कोहली, सर्वाधिक शतक कोहली आणि सर्वाधिक 4 एकाच इतिहासामध्ये IPLच्या. नंतर मात्र सर्वाधिक 4 सुद्धा त्यांनीच मारले विराट कोहलीने, सर्वाधिक षटकार सुद्धा विराट कोहली मारले आहेत आणि सबसे ज्यादा रन से जीती हुई टीम सुद्धा तीच आहे. नक्कीच त्यांची सुद्धा नक्कीच आपण चर्चा करतोय सातत्याने. आता मात्र धावा झाले, 2 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये जाताना तुम्हाला पाहायला भेटतोय बासित. बघूया बासित आपल्या संघासाठी काय करतोय. ओहो, चांगला चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी, चांगली कॅच. मॅच हरली म्हणून गेम संपत नाही, मॅच हरली म्हणून प्लेयर संपत नाही, कोणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही. आज हरलो म्हणून कधी जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. समोर कोणतीही टीम असो, जिद्द असेल तर जिंकल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. कोणी नाव ठेवली तरी तुम्ही जिद्द, चिकाटी आणि विश्वास सोडू नका. मग बघा विजय नक्की तुमचाच असणार आहे. बघूया विजय कोणाचा असेल, कारण का 1 ओव्हरची पॅनल्टी भेटली म्हणून हा संघ मात्र हरत नाही. दाखवून देताना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतोय संघ. चांगल्या धावा त्यांनी सेट केल्या गेल्या. नंतर मात्र आता मात्र 5 चेंडू झाले, 2 बाद 2 विकेट, अशी दयनीय अवस्था झालेली आहे. दोन फलंदाज मात्र बाद झालेले आहे. आणि आयुष्यातील 2 भयानक वस्तू, मनसूरबाई कहती चलो, आयुष्यातील 2 भयानक वस्तू, एक म्हणजे बायको आणि दुसरी म्हणजे पैसा. जवळ असली तरी त्रास आणि जवळ नसली तरी त्रास, बरोबर ना. नक्कीच 2 फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. धावसंख्या झाले चैतन्य. ओहो, जबरदस्त मारल्या षटकार 6 धावेसाठी. ना ऐसा ना वैसा, ना ऐसा है ना वैसा है, हर समस्या का समाधान सिर्फ पैसा है. जबरदस्त शॉट, पैसा वसूल शॉट नक्कीच आपण पाहिला 6 धावेसाठी. जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. ओहो, पुन्हा एकदा स्विच हिट, बिग हिट मारण्याचा प्रयत्न असफल नक्कीच राहिलेला आहे. धावसंख्या नक्कीच वाढताना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटते. धावसंख्या झाले 8 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर नक्कीच तुम्हाला पाहायला भेटते. सफल झालाय. डान्स इन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र पंचाने मात्र वाईट चेंडू घोषित केलेला आहे. पहिला IPL शतक ब्रँडन मॅकॅलम आणि 100वा IPL शतक नक्कीच आपण पाहतो शुभम गिल याच्या नावावरती आहे. हा सुद्धा एक मोठा इतिहास. नक्कीच जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॉलर सज्ज झालेला आहे. सफल झाला. डान्स द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, पण स्वतःच्या चेंडूवर चांगले असं चेंडू गॅदर करताना बॉलर पाहायला भेटतोय. चांगली मॅच रंगतर असा मुकाबला नक्कीच या 2 संघांमध्ये रंगताना तुम्हाला पाहायला भेटतोय. एक षटकार नक्कीच आसिमला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. एक षटकार सुद्धा त्यांच्या बॅट मध्ये आपण पाहिला. बघूया काय करतो आसिम. हा आहे नवीन सिम आसिम. हो, काय षटकार मारला. फुल रेंज मध्ये आसिम येताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतोय. जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. अप्रतिम बॅटिंग आसिम कडून म्हणावी लागेल, कारण का संकट मोचक म्हणून त्याला कामगिरी करावी लागेल. सेनापती गेले, परंतु आता सर सेनापती म्हणून नक्कीच आसिमला कामगिरी करावी लागणार आहे. आणि बर्थडे म्हणजे काय, नक्कीच जाऊया मॅच कडे. आसिम जर्सी क्रमांक 18 परिधान करून मैदानामध्ये विराजमान. 4 चेंडू झाले. धावसंख्या झाले 15 धावा फलकावर लगावले गेले. नक्कीच आसिमला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. 1-2 षटकार मॅच मध्ये. कमबॅक चांगला चेंडू गॅदर केलाय. बघूया किती धाव्यासाठी. 4 धाव्यासाठी आसिम नावाचं सिम विराजमान होताना
फ्री रिचार्ज नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतं बॅटर कडून. बारा चेंडू आणि 33 धावा फलकावर लगावले गेले आहेत. खाने में ना हो नमक और क्रिकेट में ना हो चमक तो मजा नहीं आता गुरु. 12 चेंडू 33 धावा असा रंगणारा सामना. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय राहू नका. 12 चेंडू आणि 33 धावा. मनसुख सर काही चेंडू एका लहान मुलाला विचारलं, घोड्यावर कधी पडलास का? तो म्हटलं घोड्यावर कधी पडलोच नाही. म्हटलं कसं? घोड्याला कधी चढलोच नाही. मग जर घोड्यावर चढलो नसेल पडायचा सुद्धा प्रश्न येत नाही. परंतु आसिमला मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. आता स्ट्रायकिंगला पाहतोय मुदस्सर. 12 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण आहे. नक्कीच सब्र मात्र नक्कीच करावे लागेल, कारण का मार्केट में सभी फल मिलते लेकिन सब्र का फल नहीं मिलता. नक्कीच दोन्ही बॅटरला सब्र करावं लागेल. सब्र का फल मीठा होता है गुरु. 12 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नक्कीच मोजमबाई सुद्धा दुबईमध्ये मॅच पाहत आहेत सातत्याने, कारण का त्यांचा असलेलं प्रेम स्टार स्पोर्ट वरचं. आणि मोजम सरांचं स्वागत बघूया की धावेने केलेले. हवेमध्ये चेंडू आहे आणि मोजमबाईच्या स्टाईल मध्ये जे कॅच पकडलेली आहे, जबरदस्त असा पकडलेला छेल तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतो. मोजम सर कहते चलो अंग्रेज को मच्छर काट रहे थे. मोजमबाई कहते चलो अंग्रेज को मच्छर काट रहे थे, अंग्रेज ने सारी लाइट बंद कर दी, तभी एक जुगनू आ गया. अंग्रेज बोला ओ माय गॉड, इंडिया का मच्छर इतना एडवांस है कि टॉर्च लेके ढूंढ रहा है. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आता मात्र 11 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण. आणि फर्स्ट प्राइज सुद्धा मोजम भाईने दिलेलं आहे. मोजमबाईचं असलेलं आपल्या मुलावरचं प्रेम नक्कीच त्यातून दिसून येतं. 15,000चं कॅश प्राइज दिलेलं आहे. मुस्सा मोजम कालावे आणि मोजमबाईचं बघा किती प्रेम आहे मुस्सावर. नक्कीच 15,000चं कॅश प्राइज त्यांनी दिलेलं आहे. दुबईमधून नक्कीच टेलिकास्ट बघत आहेत. वसीम खमसे सर असतील, त्यांची सुद्धा नक्कीच सातत्याने चर्चा होते. जाऊया मॅच कडे. आता मात्र 11 चेंडू आणि 33 धावा असा हा रंगणारा सामना. ओहो, डान्स द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बीट होताना खेळाडू पाहायला भेटतोय. मांजर तर नावालाच बदनाम आहे. बिलाल कैते चेंडू. मांजर तर नावालाच बदनाम आहे. मांजरीपेक्षा माणसं जास्त आडवी जातात, बरोबर ना? माणसं म्हणजे मनसुख सर कैते चेंडू, माणसं बोलकी असावीत पण डबल ढोलकी नसावीत, बरोबर ना? माणसं बोलकी असावीत की नाही, पण डबल ढोलकी नसावीत. जवळ मैदानाकडे 10 चेंडू 33 जवळ सफल झालाय. आणि काय शॉट खेळला बघा. डॉट धावा चेंडू पाहायला भेटतोय आणि किपरने सुद्धा आउट केलं नाही. हे क्रिकेट आहे मित्रांनो. 9 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्यात. अशोक पाटील सरांचं इथे आगमन झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय आमच्या उत्तमर गावचे भाग्य विधाते अशोक पाटील सरांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात, सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. आदरणीय सन्माननीय माजी आमदार अशोक पाटील सरांचं इथे आगमन झालेलं क्रीडा नगरीमध्ये. नक्कीच ह्याच गावामध्ये त्यांचा सुद्धा संघ खेळताना आपण पाहिला. मोठमोठे व्यवसाय करणारे खेळाडू अशोक पाटील सरांनी आतापर्यंत आणलेले आहेत. व्यावसायिक मोठमोठे खेळाडू जे मुंबईमध्ये गाजलेले खेळाडू आहेत, ते ह्या ग्राउंड मध्ये येण्याचं कारण फक्त आमचे आदरणीय सन्माननीय अशोक पाटील सरांनी आणलेले आहेत. मित्रांनो, भरपूर मैदाने त्यांनी गाजवलेली आहेत. क्रिकेटचं मैदान असू दे किंवा राजकारण असू दे, भरपूर त्यांनी गाजवलेलं आहे. आणि आमच्या गावाचं नाव सुद्धा मोठ्या उंचीवर घेऊन गेलेले. जाऊया मैदानाकडे. आता मध्ये 9 चेंडू आणि 32 धावा. जबरदस्त डान्स इन द ग्राउंड.
आणि अशोक पाटील सरांचं स्वागत मात्र केले 6 धावेने दूर 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 आणि बॉलरचा काढलाय दूर जबरदस्त मारले षटकार कुछ के बिना जय जयकार नहीं होती लहरों से लहरे बिना नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कलयुग है जनाब कलयुग है वरना किसने सोचा था कि मच्छर को भी अगरबत्ती लगानी पड़ेगी कलयुग है आता मात्र 8 चेंडू आणि 26 धावा सामना ऑन आहे कोण जिंकणार लढत ओहो ओहो आता एज घेतलेली आहे नक्कीच जाऊ पंचांकडे चेंडूने मात्र किस घेतलेली आहे बॅटची डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो आता मात्र 7 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आहे अपयश अनाथ असतं आणि यशाला मात्र भरपूर नातेवाईक असतात परंतु नक्की तुम्हाला यशस्वी व्हायला लागेल प्रयत्न करा मित्रांनो नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल यशस्वी झाला तर घरचे खुश नाही झाला तर शेजारचे खुश ओहो आता मात्र डॉट चेंडू आदरणीय सन्माननीय अशोक पाटील सरांनी ह्या ग्राउंड साठी भरपूर दिलेले आहे मित्रांनो या ग्राउंड मध्ये मोठमोठे टुर्नामेंट साठी स्पॉन्सरशिप सुद्धा त्यांनी केलेले आहे भरपूर मोठमोठ्या खेळाडूला आणून ही स्पर्धा एक मोठ्या उंचीची त्यांनी गाठलेली त्यांच्याकडे त्यांच्यासाठी स्टार स्पोर्ट यांच्याकडून त्यांचा मी आभार व्यक्त करतो स्टार स्पोर्ट आणि ह्या टुर्नामेंट साठी सुद्धा साहेब तुम्ही आलात नक्कीच स्टार स्पोर्ट यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आता मात्र 6 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आहे स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळ्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे 6 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आहे या ओव्हर मध्ये प्रत्येक षटकाराला 500 रुपये सर्वांना त्याला बदलायचं आहे आदरणीय सन्माननीय आणि आमच्या उत्तमर गावचे भाग्य विधाते अशोक पाटील सरांकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे या ओव्हर मध्ये आता मात्र हा अशोक सर कैतीचिलो हा मात्र 15 वर्षाचा मुलगा आहे आणि तो मात्र बॉलिंग साठी आहे शंतनू नाम आहे शंतनू शंतनू बघूया आपल्या संघाने काय करतो 15 वर्षाचा खेळाडू बघूया काय करतोय ह्या प्रत्येक ह्या 6 चेंडू मध्ये तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइजची संधी आहे 2000 के पहले गुलाबी होठों की बारिश होती थी मंसूर भाई कहती चलो आता मात्र गुलाबी नोटों की बारिश हो रही है 6 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे पुन्हा एकदा सज्ज झालाय शांतनो टाकला चेंडू दाखवला चेंडू टाकला जबरदस्त बॉलिंग करतोय कामाला संघामध्ये घेतलं छोटा पॅकेट बडा धमाका छोटा तीर वार करे गंभीर जबरदस्त बॉलिंग करतो आपल्या संघासाठी पहिला चेंडू टाकला अप्रतिम चेंडू बॅक खोला टाकला गेला पंच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ओहो डान्स इन द ग्राउंड दान दान खन कर गुत्तू खाते हुए गुत्तू 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 गेम तेरे में जा रही हूँ जार सड़क पे धड़क कड़ 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 कडक 4 धावा नक्कीच बेडा मात्र पार झालेला आहे आणि अशोक पाटील सरांचं स्वागत सुद्धा 4 धावेने आपण पाहिलं पुन्हा एकदा शंतनू सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आसिम हा मात्र नवीन सीम आपण पाहतो आपल्या गावामध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय अहो आसिम डान्सिंग ग्राउंड संधी आहे का काय घडतंय आणि 500 मध्ये पहिलं कॅश प्राइज आसिमने मिळवलेलं आहे सर्वांनी ताला वाजवायचे 500 रुपयाचं कॅश प्राइज आसिमला भेटलेला आहे अशोक पाटील सरांनी ह्या ओव्हर मध्ये जो षटकार मारेल त्याला प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि नक्कीच पहिले 500 रुपये भेटलेले आहेत आसिम यांना नक्कीच आता मात्र 3 चेंडू मध्ये 15 धावा असं समीकरण आहे म्हणजे दिल की धडकन इधर और दिल की धडकन उधर काफी रोमांचक मुकाबला हृदयाचे ठुकरे चुकवणारा खेळ मैदानामध्ये तुम्हाला पाहायला भेटतोय
लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. त्या लोकांमुळे प्रभू आम्हाला वनवासात जावं लागलं होतं. माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि ज्ञानेश्वर माऊलीला रेड्याच्या मुखातून वेद बोलावे लागले होते. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जाऊया मॅच कडे. 3 चेंडू आणि 15 धावा. जबरदस्त रंगणारा हाय व्होल्टेज मुकाबला, प्रेक्षणीय सामना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतो. आपके सुनने वाले कान, देखने वाले आंखें और महसूस करने वाला दिल थाम के बैठिए, क्योंकि मैच में मजा आने वाली है. पुन्हा एकदा डावा चेंडू, फुल टॉस चेंडू, 5 चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघूया किती धावेसाठी. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावा. रन करो धावा, मग तुझीच धावा. कोण करतो धावा, कोण आहे आपला भावा आणि कोणाची आहे हवा, कोणाची आहे हवा. हवेमध्ये चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. किती वेळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडूने सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं, वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं. कारण का वर्तमानपत्र शेवटच्या पानावर मात्र क्रिकेटच्या जाहिराती असतात. त्यामुळे फलंदाज मात्र बाद झालेला आहे. गणपतीमध्ये जर आपला मुलगा प्रसाद वाटायला पुढे जाऊ लागला तर समजावं होणारी सून आरतीला आलेली आहे. फलंदाज मात्र बाद झालेला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला धक्का बुक्की खाऊन आलेला घरचा गणपती आपल्या सोनूला विचारतो, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय. बघूया, अजून मात्र 1 चेंडू आहे. सामना ऑन आहे, काही घडू शकते. परंतु शांतूने चांगला चेंडू टाकला. जबरदस्त. भिजलो तरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटत उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला, अशी ही कोणती भिंत नाही, अशी कोणती भिंत नाही. आणि नक्कीच आपण हा सामना पाहिला. 1 ओव्हरची पॅनल्टी घेऊन सुद्धा हा संघ जिंकले. सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण का ह्या संघाने 3 ओव्हरचा सामना खेळला आणि समोरचा जो संघ होता तो 4 ओव्हरचा सामना खेळला, तरी तो पराजित झाले संघ आणि जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नक्कीच अक्षय मांडवकर यांनी मात्र 45 धावा काढलेल्या आहेत. आणि आसिम यांनी यायचंय, आसिम यांनी जो षटकार मारला आणि आदरणीय सन्माननीय माजी आमदार अशोक पाटील सरांच्या हस्ते आम्ही 500 रुपये कॅश प्राइज देणार. त्यांनीच हे कॅश प्राइज आवडतं आसिमसाठी. अशोक पाटील सरांना विनंती करतो त्यांनी ते कॅश प्राइज द्यायचं आसिमसाठी. हा नवीन सिम आहे आणि शेवटची जे ओव्हर टाकलेली आहे शांतनू यांनी यायचं. मजर दिवेकर यांच्याकडून शांतनूसाठी जो 15 वर्षाचा मुलगा आहे शांतनू, त्यासाठी मात्र 100 रुपये कॅश आलेले. शांतनू यांनी यायचं. शांतनू जबरदस्त बॉलिंग शांतनूकडून पाहिली. हे छोटं पॅकेट असेल मित्रांनो, कारण का आपण करण अंबालाला पाहिलं. करण अंबाला सुद्धा ऑलराऊंडरचा खेळाडू आहे. 27 लाखाला यावर्षी तो विकला गेला. नवीन खेळाडू आहेत मुंबईमध्ये. केतन मात्र असेल करण अंबाला